आपण B.Ed अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थी आहोत आणि B.Edला तुम्हाला अध्ययन करत असताना या ठिकाणी जे काही विषय आहेत आपले अध्यापन पद्धती असतील, प्रगत मानसशास्त्र असेल किंवा शैक्षणिक तत्वज्ञान असेल, निरंतर आपण अध्यापन आपल्या वर्गामध्ये करत असतो. परंतु आज आपल्या देशामध्ये कोरोनासारखी भव्य जी परिस्थिती निर्माण झाली, अशा परिस्थितीत डायरेक्ट वर्गात अध्यापन करणं शक्य नाही आणि यावेळी तुमचं अध्यापन खोळंबू नये किंवा तुम्हाला अभ्यासामध्ये कुठला त्रास होऊ नये यासाठी मी व्याख्यान पद्धतीचा एक व्हिडिओ या ठिकाणी तयार करत आहे. तर या ठिकाणी आपण शैक्षणिक तत्वज्ञान या विषयांतर्गत पौरात्य शिक्षण तज्ञांच्या दृष्टिकोनातून सांगितलेले शैक्षणिक तत्वज्ञान या मुख्य घटकातील महात्मा ज्योतिराव फुले भारतीय शिक्षण तज्ञ यांचे सामाजिक आणि शैक्षणिक तत्वज्ञान काय हे समजून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी याच्या आधी आपण शैक्षणिक मूल्यमापन असेल, अध्यापन पद्धती असतील, सूक्ष्म पाठाचं नियोजन असेल किंवा वार्षिक नियोजन असेल, दैनिक पाठ वाचन असेल, या विषयांना हात लावलेला आहे. परंतु आज आपण शैक्षणिक तत्वज्ञानावर बोलणार आहोत. तर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्राला अनोळखी व्यक्ती नाही. यांचा परिचय करून घेताना आपल्याला सांगावं वाटेल की महात्मा फुले हे महाराष्ट्रातील एक आद्य क्रांतिकारक, शिक्षण महर्षी आपण यांना म्हणून ओळखतो. त्यांचा जन्म पुणे शहरात 11 एप्रिल 1827 ला झाला. जन्मल्याबरोबर मातृछत्र हरवलं आणि म्हणून महात्मा फुले आईच्या प्रेमाला मुकले. परंतु वडील गोविंदराव यांनी मोठ्या लाडाने त्यांचं लालन पालन केलं आणि बिकट परिस्थिती असताना सुद्धा मिशनरी शाळेमध्ये त्यांना किमान 10वी पर्यंतचे शिक्षण दिलं. परिस्थिती खूप बिकट होती. शिक्षण मधात खंडितही झालं, परंतु उस्मानभाई शेख, लहुजी साळवे यांच्या मदतीने महात्मा फुले पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आले. त्यावेळी अस्पृश्य समाजाला उच्च शिक्षणाची परवानगी नव्हती आणि म्हणून महात्मा फुले उच्च शिक्षण घेऊ शकले नाही. ती एक त्यांच्या जीवनातील शोकांतिक आहे. तरी पण महात्मा फुले डगमगले नाही. जरी ते 10वी पर्यंत शिकले होते, परंतु त्यांना त्यांच्या बालवयात असे काही प्रसंग घडले की त्यामुळे त्यांना शैक्षणिक कार्य व सामाजिक कार्य पुढे नेण्याचा एक छंद जडला. मित्रांनो, महात्मा फुले जेव्हा आपल्या मित्राच्या वरातीमध्ये गेले होते, त्यावेळी त्यांचा पेहराव, पोशाख खूप उत्तम आणि छान होता. परंतु ती वरात एका उच्च पदस्थ ब्राह्मण वर्गाची होती आणि म्हणून त्यांना त्या वरातीतून धक्के मारून हाकलण्यात आलं. त्या कोवड्या बालमनावर या घटनेचा मोठा वाईट परिणाम झाला. घरी येऊन ते चिंतन करू लागले की हे माझे मित्र, माझ्या मित्राच्या लग्नाच्या वरातीतून मला हाकलून देण्यात आलं. मी आज एवढा शिकलेला असून तर माझ्या समाजातील अशिक्षित लोक त्यांची काय गत असेल. या घटनेने त्यांचं मन झणकारून गेलं आणि तेव्हापासून त्यांनी या समाजातील दाबल्या गेलेल्या अस्पृश्य आणि शूद्र जातीतील लोकांना आणि विशेष करून स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्य केलं. आणि म्हणूनच महात्मा फुलेंचे शैक्षणिक तत्वज्ञान अभ्यासणं गरजेचं आहे. आपण बघतो, महात्मा फुले जेव्हा शालेय जीवनात होते तेव्हा त्यांच्या मिशनरी शाळेतील एका शिक्षकांनी त्यांना थॉमस पेनचा राईट ऑफ मॅन हा ग्रंथ वाचायला दिला. आणि हा ग्रंथ वाचल्यानंतर महात्मा फुले यांचे शैक्षणिक तत्वज्ञान परिपक्व झालं. त्यांना कळून आलं की मानवाचे अधिकार काय आहेत. पण भारतीय समाज रचनेमध्ये मानवाला हे अधिकार सुद्धा मिळत नाही आणि अशा परिस्थितीत या भारत देशातील शूद्र आणि अतिशूद्रांना होणारे अन्याय थांबवून त्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क मिळावे ही भूमिका महात्मा फुलेंनी घेतली. एवढंच नव्हे तर जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चरित्र सुद्धा महात्मा फुले यांनी वाचले आणि या चरित्र वाचनातून सुद्धा
त्यांना एक सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आणि म्हणून तेव्हापासून महात्मा फुले शिक्षण आणि समाज या दोन घटकावर त्यांनी कार्य करायला सुरुवात केली. महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वावर प्रगाढ विश्वास होता. समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार मिळायला पाहिजे असे परखडपणे त्यांनी आपली भूमिका मांडली. या भूमिकेमुळे त्यांचा विरोध झाला. त्यांचे जे मित्र होते त्या मित्रांनी सुद्धा त्यांचा विरोध केला, परंतु महात्मा फुले डगमगले नाही. एक प्रसंग असा आला की महात्मा फुलेंचे वडिलांनी सुद्धा महात्मा फुल्यांची साथ सोडली आणि त्यांना आपल्या घरातून हाकलून लावलं. आपलं छोटंसं साहित्य, आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना घेऊन महात्मा फुले घराच्या बाहेर पडले आणि उस्मान भाई शेख यांच्या घरी त्यांनी राहायला सुरुवात केली. महात्मा फुलेंचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य एवढे प्रखरतेने समाजात क्रांती घडवून आणत होते की त्यावेळच्या तत्कालीन उच्चपदस्थ ब्राह्मण वर्गीयांच्या संस्कृतीला तडे पडायला सुरुवात झाली आणि त्यामुळे त्यांनी महात्मा फुलेंच्या वधाची सुद्धा सुपारी दिली. परंतु महात्मा फुले डगमगले नाही आणि अविरतपणे आपले कार्य ते करत राहिले. या कार्यामध्ये त्यांच्या अर्धांगिनी असलेल्या माता सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा ज्योतिराव फुल्यांना एक प्रकारची मदत दिली. त्यांच्या प्रत्येक पावलावर पाऊल टाकत त्या पुढे चालू लागल्या आणि यामुळे महात्मा फुल्यांचा आत्मविश्वास वाढला आणि महात्मा फुल्यांचे शैक्षणिक तत्वज्ञान घडत गेलं. आज गरज आहे आपल्याला अशा शैक्षणिक तत्वज्ञानांची जे फुले, शाहू आणि आंबेडकर यांनी चालवलं. आज आपण विचार केलं तर शाहू महाराजांनी सुद्धा पहिल्यांदा आपल्या राज्यकारभार करताना या देशातील गरीब लोकांना 50% आरक्षणाची सोय केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील दबल्या गाडलेल्या शूद्र अतिशूद्रांना शिक्षणाची संधी दिली, समानतेचा अधिकार दिला आणि सर्व जनता समान आहे. कायद्याच्या चौकटीत कोणी उंच नाही, कोणी खाली नाही, सर्व एका पातळीला आहेत अशी व्यवस्था त्यांनी निर्माण करून दिली. महात्मा फुले जेव्हा सामाजिक क्रांतीसाठी तयार झाले, त्यांनी बघितलं की या समाजामध्ये अशा काही अनिष्ट रूढी, परंपरा आणि रीती आहेत की ज्यांच्यामुळे या देशातील जनता दाबली गेलेली आहे. मग ते स्त्रियांचे केसवपण असो, सती प्रथा असो की विधवा मातांना देणारा छळ असो, अशा परिस्थितीमध्ये या तिन्ही आघाड्यांवर महात्मा फुलेंनी काम केलं आणि तत्कालीन संस्कृतीला तडे देण्यासाठी त्यांनी या देशातील शूद्रांनी अतिशूद्रांवर अन्याय करू नये म्हणून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज हा महात्मा फुलेंच्या कार्यातील एक महत्त्वाचं कार्य आहे आणि या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांचे मांडलेले विचार दीनबंधू या वृत्तपत्रातून सतत प्रकाशित होत होते आणि ते लोकांपर्यंत पोहोचत होते. त्यांच्या या कार्याला त्यांचे मित्र मुंबईचे नारायण लोखंडेजी यांचे सुद्धा सहकार्य लाभले. पुण्यामधले त्यांचे एक मित्र डॉक्टर फुले यांचे सुद्धा त्यांना सहकार्य लाभले. एवढेच नव्हे तर अनेक महापुरुष जे होऊन गेले, जसे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यांनी सुद्धा महात्मा फुल्यांच्या या कार्याला मदत केली. महात्मा फुले यांचे विचार फक्त शिक्षण आणि समाजावरच नव्हते, तर या देशातील गरिबांवर जी गुलामगिरी लादली गेली, या देशातील शेतकऱ्यांचे जे अन्याय, अत्याचाराने हाल, अपेष्टा त्यांना सहन कराव्या लागल्या, वरिष्ठांकडून त्यांच्यावर जो अन्याय झाला, या सगळ्यांना वाचा फोडण्यासाठी महात्मा फुल्यांनी लेखन कार्य सुद्धा केले. त्यांच्या लेखनामधील प्रसिद्ध काही कार्य शेतकऱ्यांवरील अन्यायाची वाचा फोडणारा ग्रंथ म्हणजे गुलामगिरी हा खूप प्रसिद्ध झाला. गुलामगिरीच्या माध्यमातून समाजामध्ये झंझावात पेटवला गेला आणि लोक समजून चुकले की आपल्यावर किती अन्याय आणि अत्याचार होत आहेत. तृतीय रत्न हे त्यांचे नाटक सुद्धा खूप गाजले, जे त्यांनी 1855 वर्षी लिहिले होते.
एवढंच नव्हे तर ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म या पद्धतीचे लेखन महात्मा फुलेंचे प्रसिद्ध आहे. महात्मा फुले नुसते लेखन करून सुद्धा थांबले नाही, तर ज्यावेळी ब्रिटिश गव्हर्नमेंटचं हंटर कमिशन भारतात आलं, त्या हंटर कमिशन पुढे साक्ष देण्यासाठी सुद्धा महात्मा फुले मागे पुढे हटले नाही. त्यांनी अभ्यासपूर्वक लेखन करून एक अहवाल तयार केला आणि तो रिपोर्ट ब्रिटिश कमिशन पुढे सादर केला आणि त्या अहवालातून त्यांनी सांगितलं की या देशातील शूद्र अतिशूद्रांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण विनामूल्य देण्यात यावं, त्यांना अध्ययनासाठी पुस्तकं पुरवण्यात यावी आणि त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी संपूर्ण सरकारने घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना रोजगाराची संधी सुद्धा द्यावी. असे धडाडीचे नेतृत्व शिक्षण तज्ञ महात्मा ज्योतिराव फुले होते. आणि म्हणून आज आपण बीएडचा अभ्यास करत असताना जेव्हा केव्हा पौरात्य शिक्षण तज्ञांच्या दृष्टिकोनातील तत्वज्ञान आपण बघतो तर महात्मा फुल्यांना आपण विसरू शकत नाही. महात्मा गांधींचे शैक्षणिक तत्वज्ञान प्रसिद्ध आहे, योगी अरविंदांचे तत्वज्ञान प्रसिद्ध आहे, गुरु रवींद्रनाथ टागोरांचे तत्वज्ञान प्रसिद्ध आहे. त्यापेक्षाही कितीतरी पटीने मोठे तत्वज्ञान महात्मा ज्योतिराव फुले यांचे आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य बघून तत्कालीन समाजातील कितीतरी लोकांनी त्यांना मानाच्या पदव्या दिल्या. यामध्ये जर आपण विचार केलं तर वि.दा. सावरकर यांनी महात्मा फुले यांना क्रांतिकारक ही उपाधी दिली. क्रांतिकारक ही उपाधी सहजासहजी कुणाला दिली जात नाही. जो सामाजिक व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन काम करतो अशा व्यक्तीला क्रांतिकारक ही उपाधी मिळते. आणि महात्मा फुलेंनी तत्कालीन सामाजिक चालीरीती, प्रथा, रूढी, परंपरा यांना तडा देऊन त्यांच्या विरुद्ध कार्य केलं आणि म्हणून ते क्रांतिकारक होते. एवढेच नव्हे तर विठ्ठलरामजी शिंदे यांनी महात्मा फुले यांना आद्य दलितोद्धारक हा मान दिला, हा किताब दिला. कारण महात्मा फुलेंचे कार्य नुसते शूद्र यांच्यासाठीच नव्हते तर अतिशूद्र, महार, मांग, चांबार, तेली, तांबोडी या सर्व जाती धर्मातील लोकांसाठी होते. आणि म्हणून विठ्ठलरामजी शिंदेंनी दिलेली उपाधी आद्य दलितोद्धारक ही सुद्धा महात्मा फुल्यांना शोभून दिसते. एवढंच नव्हे तर एका जाहीर कार्यक्रमात मुंबई येथे 1888 रोजी 11 मे 1888 रोजी ज्योतिराव गोविंदराव फुले यांना बहुमानाची अशी महात्मा ही उपाधी देण्यात आली. आज आपण विचार करू शकतो की त्यांचे कार्य किती प्रगल्भ असतील की ज्या महान मानवाला महात्मा, क्रांतिकारक आणि आद्य दलितोद्धारक अशा उपाध्या मिळाल्या. याहूनही वेगळं मार्टिन लुथर किंग या नावाने म्हणजे महाराष्ट्राचे मार्टिन लुथर या नावाने सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांना ओळखलं गेलं. कारण महाराष्ट्राच्या भूमीत अस्पृश्यांसाठी, मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडी करणारे पहिले व्यक्ती म्हणजे ज्योतिराव फुले होते. आणि म्हणून त्यांचे शैक्षणिक तत्वज्ञान आज आपल्याला अभ्यासणे अतिशय गरजेचं आहे. जेव्हा केव्हा आपण महात्मा फुल्यांच्या शैक्षणिक कार्याचा विचार करतो तर शिक्षण आणि समाज या दोन गोष्टींना त्यांनी एकाच नाण्याच्या दोन बाजूसारखं बघितलं. कारण शिक्षणाशिवाय समाज वेगळा आणि समाजाशिवाय शिक्षण वेगळं असं होऊ शकत नाही. या दोन्ही गोष्टी परस्परांशी निगडीत आहेत, संबंधित आहेत आणि शिक्षणानेच समाज तयार होतो आणि समाजातूनच चांगले शिक्षण आपण मुलांना देऊ शकतो. म्हणून महात्मा फुल्यांचे संपूर्ण शैक्षणिक कार्य शिक्षण आणि समाज या दोन शब्दांमध्ये साठवलेले आहे. तत्कालीन धर्मबंधनांनी, धर्मसंस्कृतींनी जे नियम कठोर लादले होते त्या नियमांना फाटा फोडत महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि पुण्याच्या बुधवार पेठेत पहिली मुलींची शाळा सुरू केली. मुलींच्या शाळेला शिकवणार कोण हा प्रश्न होता. म्हणून महात्मा फुल्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले
यांना शिक्षिकेचं कार्य दिलं. त्यांच्या या कार्यात कालांतराने मुक्ता साळवेची मदत मिळाली. फातिमा शेख नावाची त्यांची एक उत्कृष्ट विद्यार्थिनी घडली, जिने इंग्लंडच्या राणीला पत्र लिहून या देशातील शोकांतिका मांडली. एवढे उच्च शैक्षणिक तत्वज्ञान महात्मा फुले यांचे आहे. आणि म्हणून आज बीएडच्या शैक्षणिक तत्वज्ञान विषयाचा अभ्यास करत असताना पौरात्य शिक्षण तज्ञांच्या पंक्तीमध्ये महात्मा फुले यांना आपण सर्वात वर बसवू शकतो. एवढंच नव्हे तर त्यांच्या जीवनाची एक चतुसूत्री होती, जिला आपण म्हणू शकतो सदाचार, विवेक, न्यायप्रियता आणि सहिष्णुता. या चतुर्सूत्रीवर त्यांनी अविरत कार्य केलं आणि न डगमगता समाजाचा एवढा विरोध सहन करून सुद्धा त्यांनी आपले शैक्षणिक आणि सामाजिक कार्य अविरतपणे सुरू ठेवले. आणि म्हणून आपण महात्मा फुल्यांचे विचार लपवू शकत नाही किंवा गाळून ठेवू शकत नाही. महात्मा फुले एक शाळा उघडूनच थांबले नाही, तर त्यांनी निरंतरपणे 1851 मध्ये बुधवार पेठेत दुसरी शाळा, 1852 मध्ये राष्ट्रपेठेत तिसरी शाळा, 1852 मध्ये वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी चौथी शाळा सुरू करून शैक्षणिक कार्य आपले सुरू ठेवले. या शाळांमध्ये मुलींना शिक्षण मिळावे म्हणून जातीने लक्ष दिले. आपल्या पत्नीला शिक्षित करून मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण धुरा त्यांच्या खांद्यावर घेतली. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे शैक्षणिक तत्वज्ञान आहे ते आज आपण या ठिकाणी बीएड या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये शिकत आहोत. तर आजच्या परिस्थितीमुळे मी प्रत्यक्ष वर्गाध्यापन तुम्हाला करू शकत नसल्याने हा एक ऑनलाईन व्याख्यान या ठिकाणी मी तुमच्यासाठी करत आहे, जो तुम्हाला लिंकच्या माध्यमातून पाठवला जाईल. या लिंकला ओपन करून आपण या व्याख्यानाचं श्रवण करावं, आकलन करावं आणि आपलं बीएडचं जे अध्ययन अध्यापन कार्य आहे ते अविरत असे सुरू राहील. यानंतर सुद्धा आपली व्याख्यानमाला अविरतपणे सुरू राहील. यानंतरचे व्याख्यान सुद्धा तुम्हाला रीतसर पाठवले जातील. या ठिकाणी आजची तासिका आपण संपवू आणि व्याख्यानाचा समारोप करत या ठिकाणी मी तासिका संपवतो आणि काही मिनिटात तुम्हाला गुगल लिंकच्या द्वारे किंवा व्हॉट्सअपच्या द्वारे ही लिंक पाठवली जाईल. त्यावरून तुम्ही आपलं अध्यापन अविरत सुरू ठेवावं. धन्यवाद.